पंकजा मुंडेंच्या कार्यकर्त्यांकडून सातत्यानं फोन येत असून धमक्या दिल्या जात असल्याचा आरोप जो आहे तो अंजली दमनिया यांनी केलेला आहे। दमनियांनी पत्रकार परिषदेत सोशल मीडियावर त्यांच्या विरोधात केल्या जात असलेल्या आक्षेपार्ह पोस्टचे पुरावेही सादर केले। या प्रकरणी मुख्यमंत्र्यांना माहिती दिल्याचं दमनियांनी सांगितलंय। हे व्यक्ती नरेंद्र सांगळे हा माणूस सूट फोन करत सुटलाय। सुनील फड यांनी हे त्यांचे अनेक फोटो मी तुम्हाला पाठवते। दिवसाला जवळजवळ 700 ते 800 फोन कॉल्स पहिल्या दिवशी आले, दुसऱ्या दिवशी आले, काल तिसरा दिवस होता। हे असे नंबर्स वरनं मला जी कॉल्स यायचे, एक कॉल मी ट्रू कॉलर वरनं शोधला। हा नंबर याच्यावरनं एवढे कॉल आले। मौली शिरसाट यांचा आज सकाळी पुन्हा फोन आला होता। मोहन आघाव यांचा पण बघाल तुम्ही। माझ्या आताचे 5 दिवसाचे कॉल रेकॉर्ड काढावेत। परत ज्यांनी मला फोन केलेत त्या प्रत्येक माणसावर गुन्हा नोंदवला गेला पाहिजे। सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानियांनी त्यांना फोन करणाऱ्यांचे फोटो पत्रकार परिषदेत जाहीर केले। नरेंद्र सांगळे आणि सुनील फडने केलेल्या आक्षेपार्ह पोस्टही त्यांनी पत्रकार परिषदेत दाखवल्या। नरेंद्र सांगळेनं तर दमानियांचा फोन नंबरच सोशल मीडियावरती टाकून फोन करण्याचं आवाहन केलं। अंजली दमानिया या कार्यकर्ती उचलत नाही तोपर्यंत कॉल करत राहा, खंड पडता कामा नये। इतकंच नव्हे तर बाजार उठवू, उद्धार करू अशी भाषाही वापरली आहे। चांगल्याचा बाजार आम्ही उठवला, तुझाही उद्धार होईल, बाजारू कार्यकर्ती। सुनील फडने खालच्या दर्जाच्या पोस्ट टाकल्याचं यावेळेला दमानियांनी सांगितलं। खालच्या दर्जाच्या पोस्ट टाकल्या जात असल्याबद्दल दमानियांनी संताप व्यक्त केलाय। तसंच आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्यांचे धनंजय मुंडेंसोबतचे फोटो सुद्धा त्यांनी सादर केले। नरेंद्र सांगळे आणि सुनील फड सोबत झालेल्या संभाषणाचा पुरावाच दमानियांनी चव्हाट्यावरती आणलाय। मानसिक छळ करण्याचा जर प्रयत्न करतात, तुम्हीच माझा नंबर टाकलाय ना त्या याच्यावर, तुम्हीच टाकलाय की नाही? मी ते सांगितलं त्यांना, ताईला सभ्य भाषेत बोला म्हणून। हा, त्याच्या खाली काय लिहिलंय? त्याच्याच खाली काय लिहिलंय तुम्ही ते बघितलं का? कोणतं काय लिहिलं त्याच्या खाली? त्याच्यामुळे मी कॉल करतोय। हा, म्हटलं की ताई अगदी इथे बोलताना ताई म्हणता आणि तिथे फेसबुकवर टाकताना काय टाकलंय तुम्ही? म्हणून मी तुमचं नाव आता सेव्ह करताना ट्रू कॉलरवर टाकलं म्हणून मला नरेंद्र सांगळे दिसलं म्हणून तळपायच्या मस्तकाला गेली की तुम्ही भाषा काय लिहिता? इथे बोलताना तुम्ही मला ताई म्हणता आणि तिथे लिहिताना काय लिहिलंय? काय भाषा वापरली आहे तुम्ही? जरा डोकी ठिकाणावर आणा। तुम्ही माझी ट्विट त्याच्यानंतरची बघितलीत? एखाद्या समाजाला हातभार देणं ही वेगळी गोष्ट आहे। बिलकुल तुम्ही ना वाद घालायचे असले ना तर फोन करत जाऊ नका। तुम्हाला जे करायचंय ना तुम्ही कायदेशीर करा। ऐकून घ्यायचं असताना कुठलाही समाजाची कळकळ असणारा एकही माणूस फोन करत नाही। सगळे यांचे कार्यकर्ते मला फोन करतात त्याची कल्पना आहे मला। सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी अंजली दमानियांनी बीडमध्ये सत्यशोधक आंदोलन केलं। तसंच बीडमधील शासकीय कार्यालयात अनेक वरिष्ठ पदांवरती परळीतील वंजारी समाजातील लोक असल्याचा दावा सुद्धा त्यांनी पुराव्यांच्या आधारे केला होता। अनेक ठिकाणी अनियमितता असल्याचा सुद्धा आरोप त्यांनी केलाय। त्यानंतर अंजली दमानियांना वंजारी समाजाकडून रोष पत्करावा लागलाय। त्यामुळे पत्रकार परिषदेत त्यांनी मुंडेंवरती तोफ डागली आहे। धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडेंच्या कार्यकर्त्यांनी मानसिक छळ केल्याचा आरोप अंजली दमानिया यांनी केलेला आहे। मागील 4 दिवसांपासून धमक्यांचे कॉल येत असल्याचं त्यांनी सांगितलंय। दिवसाला धमक्यांचे 700 ते 800 कॉल येत असल्याची माहिती दमानियांनी दिली। धनंजय मुंडे, पंकजा मुंडेंकडून वंजारी समाजाचा वापर होतोय असा आरोप सुद्धा दमानियांनी केलाय। मला येणारे फोन कॉल्स हे सगळे वंजारी समाजाचे नाहीयेत। त्यांचे जे कार्यकर्ते आहेत, पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडेंचे कार्यकर्ते, त्यांनी जो माझा सोशल मीडियावर नंबर टाकलाय, त्यांचे सगळे कार्यकर्ते इतरांना भडकावून मला फोन करायला लावतायत आणि कुठेतरी या बाई समाजाविरुद्ध बोलल्या असं जे प्रोजेक्ट करण्याचा प्रयत्न करतायत। आता एवढंच नाही तर त्यांनी अनेक गोष्टी सांगितल्यात की यांच्या विरुद्ध तुम्ही तक्रारी टाका, यांच्या विरुद्ध तहसीलदारांकडे प्रत्येकाने कंप्लेंट द्या। अंजली दमानियांनी धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडेंवरती थेट निशाणा साधल्याने त्यांच्या प्रतिक्रियेकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं। अंजली दमानियांनी केलेले आरोप आणि त्यांना आलेले धमक्यांच्या कॉल्सची सरकारनं सुद्धा दखल घेतली आहे। सगळ्यांवर जरा बसवायचं आम्ही ठरवलेलं आहे। त्यामुळे या संदर्भातली योग्य कारवाई चालली आहे आणि श्रीमती अंजली दमानिया यांची काही तक्रार असेल त्यांनी पोलिसला द्यावी, पोलीस त्याच्यावर निश्चित कारवाई करतील। अंजली दमानियांना धमक्या देणारे आणि सोशल मीडियावर खालच्या भाषेतून टीका करणाऱ्यांवरती काय कारवाई होते याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलंय। एकंदरीतच सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर बीड जिल्ह्यातील गुन्हेगारीची चर्चा
आणि अंजली दमानिया यांना आलेल्या धमक्या पाहता तिथली परिस्थिती किती गंभीर आहे हे स्पष्ट होत आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. आता यानंतर बघूयात पुढल्याही घडामोडी. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी संतोष देशमुख हत्या प्रकरणात नेमलेल्या SIT मधील काही अधिकाऱ्यांवर संशय व्यक्त केलाय. SIT मधील एक अधिकारी बाहेरील नेमलेला आहे आणि त्यांच्यातील अधिकारी हे वाल्मिक कराडसाठी काम करतात असा आरोपही आव्हाड यांनी केला. सोशल मीडियावर पोस्ट करत आव्हाडांनी हे आरोप केले आणि या संदर्भात काही फोटोही त्यांनी पोस्ट केलेत. PSI महेश विघ्ने यांचा फोटो आव्हाड यांनी पोस्ट केला, तर मनोज कुमार वाघ वाल्मिक कराडचा खास माणूस असल्याचं म्हणत त्याचाही फोटो त्यांनी पोस्ट केला. हे अधिकारी वाल्मिक कराडला शिक्षा देणार की मदत करणार असा सवालही जितेंद्र आव्हाड यांनी केला. याच मुद्द्यावरून सुरेश धस आणि बजरंग सोनवणे यांनी SIT पथकातील काही अधिकारी बदलण्याची मागणी केली आहे. तपासी यंत्रणेमध्ये जर वाल्मिक कराडचे मित्र असतील तपास करणार त्यापेक्षा तपास बंद करून टाका ना. आणि वाल्मिक कराडने त्यांच्या गळ्यात हात घातला असेल तर वेगळं, ते स्वतः जाऊनच पोलीस आणि अधिकारी त्याच्या गळ्यात हात घालतात. आणि त्याचं वजन किती आहे म्हणजे आता जे काही उघडकीस येते ते प्रचंड धक्कादायक की आता खेडमधलं एक प्रकरण उघडकीस आलंय. ते अतिशय जवळचे मित्र आहेत धनंजय मुंडेचे, धनवट, त्याने एका दलिताचीच जमीन खाल्ली आहे. दम दाटी अमुक तमुक सगळे पोलीस त्यांच्या बाजूने, तहसीलदार त्याच्या बाजूने, कलेक्टर त्याच्या बाजूने. मला काय कळत नाही काय ताकद आणि काय म्हणजे एवढी राजकीय ताकद तर आम्ही कधी बघितलीच नव्हती. SIT जी स्थापन झाली त्या SIT मध्ये वालू काकाचे चालू बाबा हे काही सामील झालेले आहेत. याच्यामध्ये कोणाचा दोष नाहीये, कारण केज पोलीस स्टेशन अंतर्गत काम करणारे काही जे कर्मचारी आहेत त्या कर्मचाऱ्यांनी यादी पाठवा म्हणले. CID वाल्यांनी ती यादी मागवली आणि CIDने जशीच्या तशी वरती गृह खात्याकडे पाठवली. फोटो सध्या व्हायरल होत आहेत. हे SITचे तपास अधिकारी आहेत. नाही, मी ज्या दिवशी SIT स्थापन झाली त्याचा जे ऑर्डर आली त्या ऑर्डरवरच मी सांगितलं गेलेलं की ही जी SIT आहे SIT मध्ये नेमलेले सगळे बीडचे अधिकारी आहेत ज्यांना चांगल्या पदावर बसविले मलिदाच्या, तेच लोक याच्यात आहेत, हे बदलले पाहिजे. तर बीडच्या मस्साजोगमधील हत्याकांडावरून वातावरण चांगलंच तापलंय. एकीकडे संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या तपासाला वेग आला, तर दुसरीकडे एका पोलीस अधिकाऱ्याने पोस्ट करत खासदार बजरंग सोनवणेंना खुलं आव्हानच दिलंय. मी जर प्रेस कॉन्फरन्स घेतली तर खासदाराचे कपडेही उतरतील असं सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश मुंडे यांनी पोस्टमध्ये म्हटलंय. तर अधिकाऱ्याच्या या आव्हानाला खासदार सोनवणेंनी प्रति आव्हान दिलंय. पाहूयात. मी जर प्रेस घेतली तर खासदाराचे चटे राहणार नाही. तर माझं म्हणणं असेल माझ्या बाप अधिकाऱ्यांना द्या. महाभारतामध्ये आमच्या द्रौपदीचं वस्त्रहरण करायला दुर्योधनाला, आताच्या कलियुगामध्ये माझं वस्त्रहरण करायला तू जर येणार असेल तर कोण कृष्ण येतोय हे बी बघू. पण तू जर एका प्रेस घे, माझी विनम्र विनंती की तू एका प्रेस घेऊन कर काय करतोस ते कळत तर मला. माझी मायबाप जनतेच्या सर्वांच्या साक्षीनं सांगणार एकदा घे प्रेस. माझं काय 2 नंबर उघडे कर, माझं काय लपडे उघडे कर, माझे कुठं पैसे घ्यायला कानून एक उघडे कर, माझं काय उघडे कर. पण तुझं तर काय जायचं आहे. तर पुढे पाहूयात या संदर्भातली इतरही घडामोडी. सुरेश धस वारंवार धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी करतात. संतोष देशमुख प्रकरणात सगळ्या पक्षातील नेते धनंजय मुंडेंवर टीका करत त्यांना लक्ष्य करतायत. असं असताना सुरेश धसांनी पुन्हा एकदा दादांना मध्ये ओढलं होतं आणि यावरून अमोल मिटकरींनी धसांना आवर घाला अशी विनंती थेट मुख्यमंत्री फडणवीसांकडे केली आहे. तर त्याला धसांनी प्रत्युत्तर देत बालवाडीतील लेकरांनी माझ्यावर बोलू नये असा पलटवार केला. बीडच्या मोर्चानंतर काल जो परभणीमध्ये मोर्चा झाला त्यांना समोरची जनता पाहून स्वतः त्यांना एकदम मला असं वाटतं त्यांचा कंट्रोल सुटला आणि ज्या पद्धतीने ते अजितदादांवर बोलले तर आम्ही राष्ट्रवादीचे कार्यकर्ते, राष्ट्रवादीचे प्रवक्ते असो, कार्यकर्ते असो, हे आम्हाला कदापिही सहन होणार नाही. सुरेश धस यांना माननीय गृहमंत्री देवेंद्रजी फडणवीस जे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत यांनी आवर घालावा अशी आमची त्यांना हात जोडून विनंती आहे. अरे तू बालवाडीत सुद्धा नाही अजून, तू माझ्यावर बोलतो. बालवाडीतल्या लेकरांनी माझ्यावर बोलू नये आणि ते
चला जाऊ द्या, बाकीच्यांना मला नो हेअर करायचे, इतरांना मला नो हेअर करायचे. अरे काय लख लाभ, तुम्हाला काय बोलायचं ते बोला रे माझ्यावर, मला तुम्हाला उत्तर द्यायचे नाही. आणि मस्साजोग प्रकरणावरून सुरू झालेला आरोप प्रत्यारोपांचा महासंग्राम काही थांबण्याचं नाव घेत नाहीये. पुण्याच्या मोर्चात मराठा आंदोलक मनोज जरांगेंनी थेटपणे धनंजय मुंडेंना लक्ष्य केलं. यावेळी त्यांनी देशमुख कुटुंबियांना धनंजय मुंडेंकडून धमक्या दिल्या जात असल्याचाही गंभीर आरोप केलाय. जरांगेंच्या या आरोपांनंतर ओबीसी नेते लक्ष्मण हाके पुन्हा मैदानात उतरलेत. मनोज जरांगे यांना वंजारी समाजाला टार्गेट करत असल्याचा पलटवार हाकेंनी केलाय. इथून पुढच्या काळात जर त्रास झाला, परळी असो कोणा बीड जिल्हा असो, इथल्या आपल्या समाजाला जर त्रास झाला तर परभणी आणि पलीकडून धाराशिव यांना घरात घुसघुस आणायचं. जर इथून पुढे यांनी लोकाला आता त्रास दिला तर परभणी जिल्हा आणि पलीकडून धाराशिव एकदा यांना बघायचंच. घरात घुसून मारण्याची भाषा होते. म्हणजे तुम्ही किती हाय किती वगैरे हाय की हे कुठं चाललंय? हे जे वक्तव्य आहे हे धनंजय मुंडेंच्या विरोधामधलं आम्ही मानत नाही. हे जे वक्तव्य आहे ते या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्या विरोधामधलं वक्तव्य आहे. कायद्याला चॅलेंज करणारं वक्तव्य आहे. आणि विशेष करून विरोधी नेत्याचं काम माननीय देवेंद्र फडणवीसांनी धस, अभिमन्यू पवार, पुन्हा ते पाटील यांना दिलंय का? काय चाललंय नक्की महाराष्ट्रामध्ये? तू जी जातीय तेढ निर्माण करायला लागला ना, ह्यो पहिला धनंजय मुंडे थांबवायला पाहिजे. आणखीन खोलात जाशील ना धनंजय मुंडे, आणखीन खोलात जाशील, आणखीन खोलात जाऊ नको. मी 4-5 वेळेस सांगितलंय, तुझ्या जातीच्या लोकांना समजून सांग. काही लोक मुद्दाम जातीय तेढ निर्माण करतायत आणि तू फोन करून ओबीसीचे नेत्या सांगू नको माझ्या कोण बोल म्हणून. जातीय तेढ निर्माण होऊ देऊ नको. कारण आता आम्हाला धनंजय मुंडेवर शंका नव्हती, यायला लागली. आधी नव्हती. आतापर्यंत 20-25 दिवसात धनंजय मुंडेचं आम्ही कधी नाव घेतलं नाही. धनंजय देशमुखला धमकी दिल्यापासून आम्ही सुरू केलं. अरे त्यांना न्याय मिळवून द्या बिचाऱ्यांना. तुम्ही राजकारण काय करताय? आणि ते मोर्चे